नमस्कार मंडळी, मी तेजस्विनी. स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. आज आपण आपल्या किचनमध्ये बघणार आहोत हॉटेलमध्ये किंवा ढाब्यावर मिळणारी आणि सगळ्यांची फेवरेट डिश म्हणजे पनीर बटर मसाला. हा पनीर बटर मसाला कसा बनवायचा ते मी आज दाखवणार आहे. रेसिपी अगदी सिंपल आणि सोपी आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. या ठिकाणी मी एक पसरट पॅन घेतलेला आहे. आता या पॅन मध्ये आपण थोडंसं तेल घेऊया आणि बटर घेऊन ते मेल्ट करूया. या ठिकाणी मी पनीरचे छान चौकोनी तुकडे करून घेतलेले आहे. यामध्ये आता आपण सर्वप्रथम पनीर फ्राय करणार आहोत. आता आपण हे पनीर फ्राय करूया. पनीर फ्राय करत असताना त्यामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ, किंचितशी हळद आणि थोडं लाल तिखट टाकून घेऊया. एका भांड्यामध्ये काढून घेऊया. या ठिकाणी मी आता ग्रेव्ही बनवण्यासाठी एक मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 मोठे टोमॅटो कापून घेतलेले आहे. त्यानंतर 8 ते 10 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर, 1.5 चमचा लाल तिखट, धने पावडर, जिरे पावडर आणि 5 ते 6 भिजवलेले काजू घेतलेले आहे. आता या भांड्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून हे सर्व मिश्रण वाटून घेऊया. आता आपण भाजी बनवायला घेऊया. तर त्यासाठी मी पुन्हा एका पॅनमध्ये थोडंसं तेल आणि बटर घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण पाव चमचा जिरे, 3 ते 4 हिरवी वेलची, 2 तेजपान, 1 दालचिनीचा तुकडा आणि 2 ते 3 लवंग टाकून घेऊया. त्यानंतर अगदी बारीक कापलेला कांदा टाकूया आणि हा कांदा छान परतवून घेऊया. कांदा छान परतल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकूया आणि हे पेस्ट पण छान परतवून घेऊया. आता आपण यामध्ये पुन्हा थोडी हळद आणि लाल तिखट टाकून परतवून घेऊया आणि आपण जी ग्रेव्ही बनवलेली होती ती टाकून घेऊया. आता हे छान परतवून घेऊया. चवीपुरतं मीठ टाकूया आणि त्यामध्ये 1 चमचा साखर व पुन्हा परतवून घेऊया. या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपला मसाला परतवून झालेला आहे. आता यात आपण गरम पाणी टाकून घेऊया. साधारण आपल्याला जेवढी ग्रेव्ही बनवायची आहे तेवढं आपण पाणी टाकून घ्यायचं आहे. या पाण्याला उकळी आल्यानंतर आपण जे पनीरचे तुकडे परतवून घेतलेले होते ते तुकडे टाकूया. त्यानंतर वरून आपण थोडा गरम मसाला, कसुरी मेथी आणि फ्रेश क्रीम टाकून मिक्स करून घेऊया आणि वरून कोथिंबीर आणि बटर टाकूया. या ठिकाणी आपला ढाबा स्टाईल बटर पनीर मसाला तयार आहे. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.